हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? मस्त ना? मस्तच राहायचं. माझ्या समोर तुम्ही सगळे बघत असाल अतिशय सुंदर डोंगर भाऊ. मी याला गोवर्धन म्हणते. कोणताही सुंदर डोंगर बघितला की मी त्याला गोवर्धन म्हणून हाक मारते. तर किती सुंदर डोंगर आहे बघा समोर. अहो, मी आत्ता लोणावळ्यातच आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठलं शूटिंग करते. मी आत्ता लोणावळ्यातच आहे आणि या डोंगराच्या कडेला हे जे बेट दिसतंय ना, बेटासारखं फक्त झाड आहेत. बाहेर गाड्यांचं पण पार्किंग आहे. हे एक मंदिर आहे, कानिफनाथांमधलं एक मंदिर आहे. नवनाथांमधलं एक मंदिर आहे. आपण तर त्या ठिकाणी चाललेलो आहोत. याची खासियत म्हणजे पावसाळ्यात हा पूर्ण एरिया पाण्याखाली गेलेला असतो आणि पाऊस सुरू व्हायच्या आधी दर्शन घ्यावं. एकदा पाऊस सुरू झाला की पूर्ण पाण्याखाली जातं आणि फक्त बेट सारखंही झाडं दिसतात आणि आत मंदिर असतं आणि कोणताही भाविक आत जाऊन दर्शन घेऊ शकत नाही. आता कडक ऊन आहे. मी लोणावळ्यात आहे. इतर ठिकाणापेक्षा इथलं जे ऊन आहे ते सुसह्य आहे. आता आपण मंदिराच्या एंट्रन्स पर्यंत पोहोचत आहोत. गाडी पार्क करूया इथे. फ्रेंड्स, मी गाडीमधून खाली उतरले आहे. आता पुढचं तुम्हाला शूटिंग करून दाखवलं होतं, आता मागचं शूटिंग करून दाखवते. आपण लोणावळ्यामध्ये आहोत. टाटा डॅमच्या इथून हे जवळ आहे. मंदिरात जाण्याच्या आधी मी बाहेरच्या एरियाचं शूटिंग करत आहे. हा सगळा जो विस्तीर्ण परिसर दिसत आहे, हा सगळा विस्तीर्ण परिसर लोणावळ्यात पाऊस सुरू झाला की पाण्याखाली जातो. इथून कोणी चालू शकत नाही. जे मेन गेट आहे पुढचं डोंगराच्या जवळचं ते बंद असतं. विशेष गोष्ट म्हणजे आज या मंदिरामध्ये भजन कार्यक्रम आयोजित केलेला दिसत आहे. या सगळ्याचा आनंद मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. कुठेही जाऊ नका. पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या जरा विसाऊ ह्या वळणावर या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी जया गोडबोले. धन्यवाद. आता मी मंदिराच्या आवारात प्रवेश केलेला आहे. चुलीचा मस्त खमंग असा वास येतोय. चुलीवर काहीतरी चालू आहे. हो, प्रसादच चालू आहे. वारकरी संप्रदायाचं इथे खूप मोठं महत्त्व आहे लोणावळ्यात. श्री गुरु दत्तात्रयाय नमः. वा, सुंदर. मंडळी, मला भजनं खूप आवडतात. मी भजनामध्ये सामील होते. मला भजनं गायला सुद्धा खूप आवडतात. श्री गुरु दत्तात्रयाय नमः. ओम चैतन्य कानिफनाथाय नमः. नवनाथांपैकी एक कानिफनाथ. ओम चैतन्य कानिफनाथाय नमः. या मंदिरात मी आज तुम्हाला सगळ्यांना घेऊन आलेली आहे. दर्शनाचा आनंद घ्या. लोणावळ्यातलं अतिशय सुंदर निसर्गरम्य मंदिर हे आहे. गुरु दत्तात्रयांचं आवडता प्राणी श्वान निवांत पहुडलेला आहे.
आत्ताच जुनी करून झालेली दिसत आहे. ओम कानिपनाथाय नमः. ओम चैतन्य श्री कानिपनाथाय नमः. बापरे, खूप तापलंय, आत उभं राहत नाहीये. कानिपनाथांची आरती चालू आहे. ओम श्री कानिपनाथाय नमः. स्वामी सद्गुरु कामा सच्चिदानंद मूर्ति पाय कर्तव्या मंडळी, मी तुम्हाला सगळी माहिती सांगत आहे आजच्या कानिपनाथ मंदिरामधली. आता या ठिकाणचे अनुभवी लोक, जे इथे सगळेजण वारकरी पंथातले लोक आलेले आहेत, त्यातल्या काही लोकांकडून आपल्याला या मंदिराची माहिती घेता येणार आहे. ती तुमच्या समोर मी सादर करत आहे. तर भाऊ सांगा, या मंदिराबद्दल काही सांगू शकाल का, की आजचा मेन कार्यक्रम कशासाठी आहे? आजचा मेन कार्यक्रम म्हणून आमचा नवमी भजनी मंडळ लोणावळा आणि लोणावळा परिसर एकंदरीत मावळ तालुक्यातील 27 गावं ह्या भजनी मंडळामध्ये आहेत आणि जवळजवळ 88 सभासद ह्या मंडळामध्ये विविध गावातली मिळून ह्या सभासद ह्या मंडळामध्ये आहेत. आणि नवमी भजनी मंडळाचा हा कार्यक्रम सप्ताहाच्या निमित्ताने ह्या वर्षीचं हे 42वं वर्ष आहे. त्या निमित्ताने हा श्रमपरिहार म्हणून हा कार्यक्रम ह्या कानिपनाथ मठामध्ये आयोजित केलेला असतो. अरे वा, खूप छान. त्या निमित्ताने सर्व आमच्या सभासदांचे सहपरिवार आणि गावातले काही प्रतिष्ठित नागरिक आणि मित्रमंडळी सर्वजण या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो. अरे वा. आमच्या मंडळाचे सदस्य या ठिकाणी श्रमपरिहार म्हणून संपूर्ण स्वयंपाक वगैरे सगळं मंडळाचेच कार्यकर्ते करतात आणि ह्या ठिकाणी हरिपाठ, भजन, कीर्तन असा हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर हा वनभोजन
ह्या माध्यमातून ह्या ठिकाणी हे कानिपनाथ मंदिराचं हे पुरातन मंदिर 150 वर्षापूर्वी अरे वा, आमच्या हा. पूर्वजांनी बांधलेलं आहे आणि त्या निमित्ताने ह्या ठिकाणी हा कार्यक्रम नियोजित केलेला असतो. पुढील माहिती मंदिराच्या पण ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे की मी स्वतः बघत आहे की लोणावळ्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे सादर करायला सगळेजण ती हौशीने एकत्र येऊन करतात. हे असं मुंबई परिसरात बघायला मिळत नाही. माणसं भरपूर बिझी आहेत त्या बाजूला. बरं दादा, सांगा अजून काय सांगू शकता? हे मंदिराचं म्हणजे 150 वर्ष झालेलं आहे आणि इथं म्हणजे आमचे पंजोबा वगैरे त्यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे. अरे वा, आणि नाथाचे भक्त होते ते. अरे वा. आणि पंचमीला इथं दरवर्षी श्री सद्गुरू सुभानजी महाराज बाबा यांची जिवंत समाधी या ठिकाणी आहे. ही येते हे जे आहे समोरची ही जिवंत समाधी आहे. सद्गुरू सुभानजी बाबा मराठे यांची संजीवनी समाधी आहे. अच्छा. या ठिकाणी मठामध्ये रंगपंचमीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. अरे वा, हा. नाही म्हटलं तर साधारण 3,000 ते 4,000 समाज या ठिकाणी या प्रसाद घेऊन जातो. अरे वा, खूप सुंदर. मला पूर्ण खात्री आहे हे सगळं बघत असताना माझे जे काही प्रेक्षक आहेत मुंबईचे वगैरे ते 100% ह्या स्थानाला भेट देण्याचा प्रयत्न करतील. अच्छा, म्हणजे हे मंदिर भुशी गावाच्या आवारामध्ये आहे. भुशी गावाच्या हद्दीमध्ये आहे. आणि याला लोणावळा लेक म्हणतात. हा लोणावळा लेक आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की आता पावसाळा सुरू झाला की सगळं पूर्ण पाण्याने भरतं. त्याला लोणावळा लेक म्हणतात. आणि मग पाण्याने भरल्यानंतर तुम्ही आत येऊन मंदिरात दर्शन घेऊ शकत नाही. म्हणून खास माझ्या मंडळींना, माझ्या सगळ्या मित्रमंडळींना माझी विनंती आहे की तुम्हाला जर या स्थानाचं दर्शन घ्यायचं असेल तर पाऊस सुरू व्हायच्या आधी तुम्ही येऊ शकता. अतिशय सुंदर स्थान आहे आणि तुम्ही माझी नक्की आठवण काढाल की जयाताईंनी खूप छान स्थळ आम्हाला सुचवलं आहे. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आपण सगळ्यांनी मला भरपूर मदत केलेली आहे. भरपूर महत्वाची उत्तम माहिती दिलेली आहे. रामकृष्ण हरी. चैतन्य कानिपनाथ महाराज की जय. मी खंडू विठ्ठल कंधारे खंडू विठ्ठल कंधारे नवमी भजनी मंडळाचे सेक्रेटरी म्हणून काम पाहतो. हे जे मठ आणि हे स्थान जे असं आहे, पूर्वजांना एक राजा होता. त्या राजाच्या स्वप्नात नाथ महाराज गेले आणि त्यांनी सांगितलं तू जर एका रात्रीमध्ये इथं जर माझं मंदिर बांधलं तर तुला मूळबाळ होईल. त्यावेळेस त्या राजाने त्याचं संपूर्ण सैन्य आणून त्यांचे सगळा लवाजमा आणून एका रात्रीमध्ये हे मंदिर बनवलं. अच्छा. आणि त्यांना पुत्र प्राप्ती झाली. अरे वा. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी ह्या मंदिराचं अस्तित्व निर्माण झालं. अच्छा. आणि हे भुशी गाव म्हणून तळ्यामध्ये होतं. अच्छा. हा. भुशी गाव, ठोंबरेवाडी, खोंडगेवाडी, हा हा हा. तांबड्याची वाडी असे 4 गावं ह्या तळ्यामध्ये होती. हा हा हा. टाटाने ज्यावेळेस हे मंदिर ही जागा घेतली हा हा. त्यावेळेस ह्या गावांना बाजूच्या ठिकाणी राहायला जागा दिली. अच्छा. हा. आणि ह्या मंदिराचं अगोदरपासूनच ह्या ठिकाणी अस्तित्व होतं. याला अच्छा. साधारण 150 ते 250 वर्षाचा काळ गेलेला. अच्छा. अच्छा. आणि ते एक जागृत देवस्थान म्हणून श्री चैतन्य कानिपनाथ मंदिर ह्या ठिकाणी अस्तित्वात आहे. वा, धन्यवाद. तुमच्याकडून अगदी व्यवस्थित माहिती मिळाली. धन्यवाद. धन्यवाद. लाभ घ्यायचा आहे. आता आपण भाऊंशी बोलल्याप्रमाणे इथे श्रमपरिहार म्हणून वनभोजनाचा कार्यक्रम हा चालू आहे. खरंच वनामध्ये सगळ्यांच्या बरोबर मोकळ्या हवेत, मोकळ्या जमिनीवर बसून हे अशा प्रकारे फराळ करायला किती आनंद येतो. हा आनंद तुम्हाला 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये मिळणार नाही. अन्नाचा स्वाद सुंदर प्रकारे आहे की नाही सुंदर. बघा, हे एक एकतेचं सुद्धा प्रतीक आहे. आणि इतकं प्रसन्न वाटते. सगळेजण पांढऱ्या शुभ्र, वारकरी पंथातले लोक पांढऱ्या शुभ्र पोशाखामध्ये, वारकरी पंथातले लोक सगळे ते पांढऱ्या शुभ्र पेहरावामध्ये इतकं प्रसन्न वाटते. मी पण थोड्या वेळाने ह्या प्रसादाचा लाभ घेणार आहे. तत्पूर्वी
माझ्या मित्रमंडळीने हा आनंद घ्यावा ही इच्छा. मंडळी, लोणावळा 3 ते 4 दिवस जे टुरिस्ट येतात ना, या 3 ते 4 दिवसांसाठी येणाऱ्या टुरिस्टसाठी लोणावळा हे फक्त एक हिल स्टेशन आहे. पण लोणावळा नक्की काय आहे हे समजून घ्यायचं असेल ना, तर खरंच 1 महिना 2 महिना राहायला पाहिजे, किंवा कायमचं जरी तुम्ही राहायला आलात तरी चांगलं आहे. माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे की जे सेवानिवृत्त लोक आहेत ना, त्यांच्यासाठी लोणावळा एवढा आनंदमय जागा कुठेच मिळणार नाही. कारण ह्या ठिकाणी तरुण, वृद्ध, लहान ही सगळी व्यक्ती एकत्र येऊन वेगवेगळे कार्यक्रम खूप छान पद्धतीने एकत्र येऊन साजरे करतात. आणि पूर्ण वर्षभर लोणावळ्यामध्ये काही ना काहीतरी कार्यक्रम हे चालूच असतात. मग सांगा मला की जे निवृत्त झालेले लोक आहेत त्यांच्याकडे तर वेळच वेळ असतो, आणि अशा वेळेला आपण सगळं एक समवयस्क लोक एकत्र येऊन हा आनंद जो घ्यायला मिळतो, हा आनंद अजून कुठे घ्यायला मिळेल असं मला वाटत नाही. मंडळी, मी स्वतः 3 वर्ष लोणावळ्यामध्ये आहे, त्याच्यामुळे मी एवढ्या हक्काने अनुभवातून हे सांगत आहे. आतापर्यंत आपण आपल्या मंदिराचा मागचा परिसर बघितला. आता हा दुसऱ्या बाजूचा परिसर आहे. प्रचंड मोठ्या एरियामध्ये हे मंदिर पसरलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडं, ह्याच्यामध्ये जाम, फणस, आंबा, अशी पेरू, अशी वेगवेगळी झाडं, फुलांची झाडं ही वर्षानुवर्षे इथे लावली गेलेली आहेत, वाढलेली आहेत. मंदिर साधारण 150 वर्ष जुनं आहे. ह्याचा पूर्ण इतिहास इथे असलेल्या लोकांकडे नक्कीच नाहीये. विचारून झालं माझं, पण मला अजून व्यवस्थित तशी माहिती मला मिळाली नाही. असो, पण जे आहे ते खूप सुंदर आहे. नक्की या, दर्शन घ्या कानिफनाथांचं, आणि मनशांती, मनाचा आनंद अनुभवा. आहे आज सप्ताह वगैरे इथे जे जे काही धार्मिक विधी चालतात लोणावळ्यात, ते लोणावळ्यातली वेगवेगळी छोटी छोटी गावं आहेत, ती एकत्र येऊन मंडळी हे सगळे धार्मिक सोहळे पार पाडत असतात. आणि हे धार्मिक सोहळे पार पाडल्यानंतर 1 मे ते 5 मेच्या मध्ये श्रमपरिहार म्हणून या ठिकाणी या नवनाथ मंदिरात, कानिफनाथ मंदिरामध्ये, म्हणजे नवनाथांपैकी एक कानिफनाथ, ह्या कानिफनाथ मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी 1 ते 5 मे ह्या कालावधीमध्ये श्रमपरिहाराचं भोजन किंवा वनभोजन हे घेतलं जातं. ते तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला त्याचं शूटिंग करून दाखवलेलं आहे. आता हा मंदिराच्या मागचा भाग, कडक उन्हामुळे सगळं जे पाणी होतं ते आता आटलेलं आहे, तरी पण काही भाग आहे, याला टाटा लेक म्हटलं जातं. अतिशय सुंदर आहे. कुणालाही यावंसं वाटत असेल तर ह्या महिन्याच्या एंड पर्यंत तुम्ही येऊन दर्शन घेऊ शकता, एक पिकनिक म्हणून साजरी करू शकता. ज्यांना निसर्गाची आवड आहे, निसर्गप्रेमी आहेत, त्यांच्यासाठी तर अतिशय उत्तम हे स्थळ आहे. पण जून पासून इथलं गेट बंद होणार, कारण हळूहळू पाणी तुंबायला लागतं इथे. हे पाणी आजूबाजूच्या डोंगरांमधून वाहणारे जे निर्झर आहेत, ओढे आहेत, पावसाच्या वेळेला ओहोळ आहेत, त्यातलं सगळं पाणी ह्या ठिकाणी जमा होतं आणि ह्याचा असा एक मोठा लोणावळा लेक तयार होतो. तर मंडळी, कुणालाही यायचं असेल इथे तर जून ते सप्टेंबर पर्यंत येऊ नये, धोकादायक होऊ शकतं. एवढी लांब आल्यावर तुम्हाला आत एंट्री मिळेल असं नाही. पाणी जास्त असेल तर गेट बंद असणार. त्याच्यामुळे हा जो कालावधी आहे तो सोडून कधीही या ठिकाणी दर्शनाला, वनभोजनाला, सहलीला म्हणून आपण येऊ शकता. परत एकदा सांगते, आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ
हे जर आवडलं असेल तर माझ्या जरा विसाऊ या वळणावर ह्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.